आधी सुद्धा आली होती का अशी चक्कर? या आधी म्हणजे आता आता काही दिवसांपूर्वी ते जरा स्ट्रेस होतो तिला, तेव्हा आली होती चक्कर. हो, आणि आज सकाळी पण किचनमध्ये काम करत असताना त्यांना चक्कर आली होती. आणि तू हे आता सांगतेस? हो, मी मला सांगा डॉक्टर, आता हे सगळं कशामुळे झालं असेल? पण बीपी किती शूट झालाय त्यांचा. बट यू आर लकी की त्यांना हॉस्पिटलाइज नाही करावं लागलंय तुम्हाला. हे बघा, एका लिमिटच्या पुढे जर बीपी वाढत गेलं ना तर ब्रेन हॅमरेजचा धोका होऊ शकतो. नाही, मला सांगा मग आता उपाय काय आहे या सगळ्यावर? उपाय म्हणजे हाच, औषधं वेळेवर घेणं. असा सारखा डोस मिस करून चालत नाही बरं का. नाही, पण आई एनिवे डोस कधीच मिस करत नाही, राईट? हो, आणि मी सुद्धा त्यांना वेळेवर गोळ्या देते, अगदी न चुकवता. आर यू शुअर? हो. कारण अशा प्रकारचा बीपी फक्त डोस मिस झाल्यामुळेच वाढू शकतो. एक काम करा, मला जरा गोळ्या बघू द्या ना. सई कुठे? इकडे. हो, मी घेऊन येते. नो नीड. डॉक्टर आणलं डॉक्टर. ते डॉक्टर येणार होते ना, सो आय थॉट की डॉक्टर मेडिसिन्स काही चेंज करतील म्हणून मी गोळ्यांचा बॉक्स घेऊनच आले. एक्सक्यूज मी, या गोळ्या कोणी दिल्या तुम्हाला? तुम्हीच दिल्या होत्या ना मागे. शक्यच नाही, कारण या बीपीच्या गोळ्या नाहीतच आहेत मुळात. म्हणजे इतके दिवस आई भलत्याच गोळ्या घेत होती. मॅडम, अहो त्यांच्या या कंडिशनमध्ये अशा चुकीच्या गोळ्या देणं डेंजरस असू शकतं. पण मी नाही दिलेल्या या गोळ्या. मेडिसिन देताना